नमस्कार मंडळी, मी हर्षलीज किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर काल होती संकष्टी चतुर्थी, त्याच्या निमित्त मी मोदक केले होते, पण काल काही कारणास्तव मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही, तर तो व्हिडिओ मी आज अपलोड करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मोदकांसाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि तो खिसणीने बारीक खिसून घेतलेला आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा प्रकारे मी बारीक खिसून घेतलेला आहे। नंतर एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये मी सगळं खोबरं ते टाकून घेतलं आणि त्या खोबऱ्याला छानपैकी भाजून घेतलं। खोबरं थोडंसं भाजल्यानंतर आपल्याला त्यात एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ वितळस्तोपर्यंत आपल्याला ते छानपैकी दोन्ही भाजून घ्यायचं आहे। त्याच्यात एक चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मी त्यात 2 चमचे तूप सुद्धा टाकलेलं आहे। तुपाने सुद्धा छान वास येतो मोदकांना। त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण मी भाजून घेतलं आणि हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचे थंड होण्यासाठी। तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाचे सुद्धा मोदक करू शकता, पण मी ते गव्हाच्या पिठाने मोदक करणार आहे। तर 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायची आहे। आपण चपातीला जशी पातळ कणिक मळतो तशी नाही मळायची, आपल्याला ही कणिक थोडीशी घट्टसर ठेवायची आहे। घट्टसर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। ही कणिक मळताना तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता आणि 1 चमचा तूप सुद्धा टाकू शकता। मी स्किप केलेला आहे, तुम्ही टाकू शकता। आपली कणिक मळून झाल्यानंतर कणिक थोडीशी आपल्याला साईडला 10 मिनिटं ठेवून द्यायची आहे। आपल्या कणिक 10 मिनिटं रेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला त्यातला एक उंडा घ्यायचा आहे आणि तो पूर्ण लाटून घ्यायचा आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून ते सुद्धा लाटू शकता। मी एकच मोठा उंडा घेऊन त्याला पूर्ण चपाती लाटून त्याची घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी एक वाटी घेतलेली आहे आकाराची, तुम्ही कुठलाही आकाराचं वस्तू घेऊ शकता, ग्लास किंवा वाटी। त्या आकाराचे आपल्याला काप काढायचे आहेत। मी ही वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीचे मी काप केलेले आहेत। अशा प्रकारे मी सगळे काप करून घेतले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला त्याचं जास्त जाड पण करायचे नाहीये आणि जास्त पातळ सुद्धा आपण करायचं नाही। आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कापांमध्ये खोबरे आणि गुळाचं आपल्याला मिश्रण म्हणजे सारण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तशा प्रकारे आपण त्याच्या घड्या करणार आहेत। अशा प्रकारे मोदकाला घड्या केल्यानंतर मोदक दिसायलाही खूप छान होतात आणि मोदकाला बाहेरून घड्या सुद्धा खूप पडतात। तर तुम्हीही अशा पद्धतीने मोदक करा। मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते कशा प्रकारे त्याच्या घड्या करायच्या त्या। अशा प्रकारे आपल्याला घड्या करून आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत। मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मोदकचे घड्या पण किती छान दिसतात आणि मोदक पण किती छान आकाराने झालेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला आपण मोदक उकडायला ठेवूया। मी एक चाळण घेतलेली आहे, चाळणीला मी खाली तूप लावलेलं आहे आणि ते तूप मी सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी एक एक करत त्याच्यात सर्व मोदक ठेवून दिलेले आहेत आणि आता आपल्याला गॅसवर एका टोपात पाणी ठेवायचं आहे। पाणी मी आधी 10 मिनिटं थोडंसं उकळून घेतलेलं होतं, थोडंसं गरम करून घेतलं होतं। त्याच्यानंतर आपल्याला त्यात ती चाळण ठेवायची आहे आणि त्या चाळणीला आपल्याला नंतर वरनं झाकण ठेवायचं आहे। मी मोदक पहिल्यांदा 10 मिनिटं मोठ्या आचेवर ठेवलेले आहेत आणि नंतर 5 मिनिटं हे छोट्या आचेवर ठेवलेले आहेत आणि नंतर आपल्याला हात लावून चेक करायचं आहे पीठ आपल्याला हाताला लागतंय का, किंवा ती कणिक कडक झाली असेल तर आपले मोदक तयार झाले म्हणायचे। तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान तयार झालेले आहेत। आता आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून पुन्हा आपण त्या मोदकांना फस्त करूया। थँक यू फॉर वॉचिंग।